नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तुम्ही जर का चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या आत्ताच. आजचा जर का हवामानाचा अंदाज घ्यायचा झाले तर आज आपण पाहू शकता, आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही भागांमध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्याचा समावेश आहे. आपण जर का पाहत असाल तर आपल्याला दिसेल की पुणे जिल्ह्याच्या काही भागांमध्ये आज आपल्याला ढगाळ वातावरण हे पाहायला भेटणार आहे. त्यासोबतच अहिल्यानगरमधील सुद्धा श्रीरामनगर, राहुरी, संगमनेर, गोडेगाव, पाथर्डी या भागांमध्ये सुद्धा आज आपल्याला ढगाळ वातावरण हे पाहायला भेटू शकते. उत्तर महाराष्ट्रामध्ये इगतपुरी, नाशिक, सिन्नर, निफाड, मनमाड या भागांमध्ये सुद्धा आपण पाहायचे झाले तर आपल्याला दिसेल की येथे सुद्धा आज आपल्याला ढगाळ वातावरण हे पाहायला भेटणार आहे. आपण जर का स्क्रीनवरती पाहत असाल तर आपल्याला दिसेल की या भागांमध्ये सुद्धा आज आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला भेटणार आहे. धुळे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा काही भागांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण हे पाहायला भेटत आहे. आपण जर का स्क्रीनवरती पाहत असाल तर आपल्याला दिसेल की या भागांमध्ये सुद्धा आज ढगाळ वातावरण हे राहणार आहे. आज ते ढगाळ वातावरण आपण पाहू शकता. त्यासोबत छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याचा जर का विचार करायचा झाला तर या भागांमध्ये सुद्धा आपल्याला काही प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण हे पाहायला भेटत आहे. अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहत असाल तर आपल्याला इथे आज विखुरलेल्या स्वरूपाचे असे ढगाळ वातावरण हे पाहायला भेटू शकते. आज दुपारून हे ढगाळ वातावरण असणार आहे. त्याला लागूनच असलेला आपण मूर्तिजापूर, दर्यापूर या भागामध्ये, कारंजा येथे सुद्धा आज आपल्याला ढगाळ वातावरण हे पाहायला भेटू शकते. अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा काही भागांमध्ये आपण जर का पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की येथे सुद्धा आज आपल्याला ढगाळ वातावरण हे पाहायला भेटणार आहे. आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर आपल्याला दिसेल की अमरावतीमध्ये सुद्धा आपल्याला काही प्रमाणात ढगाळ वातावरण पाहायला भेटणार आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला विखुरलेल्या स्वरूपाचे असे ढगाळ वातावरण हे पाहायला भेटू शकते. त्याबरोबरच वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण हे पाहायला आज भेटणार आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा काही भागांमध्ये आपण जर का पाहत असाल तर आपल्याला दिसेल की आज येथे सुद्धा ढगाळ वातावरण हे राहणार आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण जर का पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की ढगाळ वातावरण या भागांमध्ये सुद्धा आपल्याला आज दिसत आहे. त्यासोबत हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहायला गेलं तर आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा आज काही प्रमाणात ढगाळ वातावरण हे राहू शकते. बीड जिल्ह्याच्या काही भागांमध्ये आपल्याला आज ढगाळ वातावरण हे पाहायला भेटू शकते. त्यासोबतच सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये आपल्याला आज ढगाळ वातावरण हे पाहायला भेटणार आहे. आपण जर का पाहत असाल तर आपल्याला दिसेल की सोलापूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये आज ढगाळ वातावरण हे राहू शकते. सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला काही भागांमध्ये ढगाळ वातावरण हे पाहायला भेटू शकते. आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा काही भागांमध्ये आपण जर का पाहिजे झाले तर आपल्याला ढगाळ वातावरण हे पाहायला भेटणार आहे. अधिक माहितीसाठी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. आपण या चॅनलवरती असे रोजच्या हवामानाचे अंदाज देत असतो. धन्यवाद मित्रांनो.